Hello everyone. In standard 10th subject science and technology part 2 topic number 1 heredity and evolution. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हेरिडिटी म्हणजे काय, हेरिडिटरी चेंजेस काय असतात, त्यानंतर सेलमध्ये न्यूक्लियसमध्ये असणारे क्रोमोझोम्स, क्रोमोझोमच्या आत असणारे डीएनएचं स्ट्रक्चर आणि डीएनएच्या स्ट्रक्चर नंतर जीन्स म्हणजे काय, त्यानंतर ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस कशी होते या बाबतीत आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये ट्रान्सलेशन प्रोसेस काय आहे, मीन्स हाऊ ट्रान्सलेशन टेक प्लेस, देन ट्रान्सलोकेशन मीन्स व्हॉट, म्हणजे ट्रान्सलोकेशन कसं घडत असतं, त्यानंतर ज्या म्युटेशनचे चेंजेस असतात, म्युटेशन म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. RNAचे टाईप्स सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत. तर त्या mRNA, tRNA, rRNA यांच्या सहाय्याने प्रोटीन सिंथेसिस कसं केलं जातं याविषयी आपण अधिक माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता याच्यासाठी पुन्हा थोडंसं आपल्याला मागे जावं लागेल की पहिली जी स्टेप आहे याच्यामध्ये ट्रान्सक्रिप्शनची. ट्रान्सक्रिप्शन ह्या शब्दातच अर्थ आहे, ट्रान्सक्राईब करणे म्हणजे काय. आता याच्यासाठी आपल्याला माहिती आहे की सेल घेतला की त्याच्यामध्ये न्यूक्लियसमध्ये क्रोमॅटिक मटेरियल, त्या क्रोमॅटिक मटेरियल म्हणजेच याच्यामध्ये क्रोमोझोम आहे, त्या क्रोमोझोममध्ये डीएनए आहे आणि या डीएनए पासून हा जो डीएनए आहे means this is a cell, this is nucleus नंतर हा क्रोमॅटिन किंवा क्रोमोझोम, हा क्रोमोझोमच्या आतमध्ये कोण आहे, डीएनए आहे. त्या डीएनए मधून त्या डीएनएचं ट्रान्सक्राईब करणं म्हणजे डीएनए पासून फ्रॉम डीएनए पासून आरएनए तयार करणे, आरएनए सिंथेसिस करणे मीन्स डीएनए पासून आरएनए सिंथेसिस करणे म्हणजेच ट्रान्सक्रिप्शन. आता इथं डीएनए आहे याच्यापासून आरएनए तयार करणे. मग आरएनएचे माहिती आहे तुम्हाला, आरएनएचे 3 प्रकार आहेत, त्यातला आपण mRNAचा स्ट्रँड तयार होतो याच्या सहाय्याने, म्हणजे डीएनए पासून आरएनए फॉर्मेशन होतं आणि ते फॉर्मेशन म्हणजे ह्या डीएनए पासून याच्यापासून आरएनए mRNAचा स्ट्रँड तयार होण्याची जी प्रोसेस आहे, हा mRNAचा स्ट्रँड तयार होण्याची जी प्रोसेस आहे यालाच आपण म्हणायचं आहे ट्रान्सक्रिप्शन. मग आता हा स्ट्रँड तयार होण्यापर्यंतची प्रोसेस आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे. आज आपण ट्रान्सलेशन काय आहे ते पाहणार आहे. देन ईच mRNA स्ट्रँड ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. आता एक mRNAचा स्ट्रँड जर आपण पाहिला तर मी तुम्हाला इथे आकृतीमध्ये दाखवते, हा mRNAचा स्ट्रँड आहे आणि ह्याच्यावरती थाउजंड्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स असतात. थाउजंड्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स हे सगळे न्यूक्लियोटाइड्स आहेत. हा mRNAचा स्ट्रँड आहे, हा mRNA आहे की ज्याच्यामध्ये हे सगळे न्यूक्लियोटाइड्स आहेत. हे न्यूक्लियोटाइड्स आता मी तुम्हाला परवा सांगितले, न्यूक्लियोटाइड्स 4 प्रकारचे असतात, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन. हा प्रत्येक न्यूक्लियोटाइड हा एक तर तो ॲडेनिन असेल, ग्वानिन असेल, सायटोसिन असेल किंवा थायमिन असेल, असे प्रत्येक mRNA स्ट्रँड वरती असे थाउजंड्सनी म्हणजे हजारोच्या संख्येने असे न्यूक्लियोटाइड्स अरेंज झालेले असतात. हे न्यूक्लियोटाइड्स ॲज पर द मेसेज ऑन mRNA डीएनए कडून जसा ॲज पर द मेसेज ऑन mRNA मेसेंजर RNA च्या वरून येणाऱ्या मेसेजनुसार अमिनो ॲसिड्स आर सप्लाइड बाय द tRNA. तर याच्यामध्ये अमिनो ॲसिड्स tRNAच्या सहाय्याने सप्लाय केले जातात. आता ते कसे केले जातात याच्यासाठी एक तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर जे आहे tRNAचं, तर tRNA कसा असतो हे तुम्हाला सांगते. tRNA जो आहे ते त्याचं हेअरपिन मॉडेल जे आहे ते या पद्धतीनं आहे. यामध्ये
हे त्याचं हेअरपिन मॉडेल. आणि हेअरपिन मॉडेलमध्ये आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये टीआरएनएचे वैशिष्ट्य आहे की त्याच्या एंडला, हे टीआरएनएचं स्ट्रक्चर आहे, त्याच्या एंडला इथं पुन्हा ट्रिपलेट कोडॉन असतो. म्हणजे इथं 3 न्यूक्लियोटाइड्स असतात आणि ते 3 न्यूक्लियोटाइड्स यालाच आपण म्हणायचं आहे अँटीकोडॉन. अँटीकोडॉन हा आहे टीआरएनए, ट्रान्सफर आरएनए. टीआरएनए म्हणजे ट्रान्सफर आरएनए. आणि हा टीआरएनए काय करतो, त्याला हे 3 काय आहे, त्याच्या एंडला काय अँटीकोडॉन आहे. आता हा टीआरएनए त्या एमआरएनएच्या स्ट्रँडवरती काय होतो, येतो. म्हणजे आता बघा इथं आता हा ॲडेनिन असेल, ग्वानिन असेल, सायटोसिन असेल, तर जो प्रत्येक न्यूक्लियोटाइड आहे, म्हणजे आता हे दोन्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये फिगर 1.2 पेज नंबर 2 वरती जी फिगर 1.2 आहे त्या फिगरमध्ये तुम्हाला दिसतंय की पूर्णपणे न्यूक्लियसमधून जो एमआरएनए स्ट्रँड तयार होतो हे टीआरएनएचं स्ट्रक्चर आहे. हे सुद्धा आता हे सिंगल स्ट्रँडेड आहे. सिंगल स्ट्रँड्स इथं एकत्र असे ट्विस्ट झालेले आहेत आणि त्यात शेवटचा जो लूप आहे त्या लूपला इथं 3 कोडॉन्स आहेत. म्हणजे हा सुद्धा ट्रिपलेट कोडॉन आहे, पण आपण त्याला अँटीकोडॉन म्हणतो. आता यानंतर त्या टीआरएनएचं स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात आलं असेल. याच्यानंतर हाच एमआरएनए स्ट्रँड इथं कसं टीआरएनए आणि एमआरएनए स्ट्रँड हे एकमेकांना प्रोटीन फॉर्मेशनसाठी म्हणजे अॅमिनो ॲसिडचा जो सिक्वेन्स आहे तो कसा तयार होतो हे मी तुम्हाला दाखवतो. आता हा एमआरएनएचा स्ट्रँड आहे. आपण आता ट्रान्सलेशनची प्रोसेस बनणार आहे. आता इथं सेम आपण बघूया की एक कुठलाही म्हणजे हा टीआरएनए इथं आल्यानंतर ह्याचा इथं अँटीकोडॉन, हा अँटीकोडॉन म्हणजे आता इथं बघितलं आपण तर आपण म्हणूया की इथं एक हा टीआरएनए, हा एमआरएनए. आता हा एमआरएनए, हा टीआरएनए हे त्याचे अँटीकोडॉन्स आहेत, अँटीकोडॉन. आणि हे एमआरएनएचे कोडॉन्स, ट्रिपलेट कोडॉन. हा याचा न्यूक्लियोटाइड आणि हा न्यूक्लियोटाइड यांचं मिळून इथं काय होणार आहे, इन प्रेझेन्स ऑफ रायबोझोम्स. इथं रायबोझोमच्या सानिध्यामध्ये म्हणजे रायबोझोम्सचा पण आता इथं काय भाग असतो बघा, हे त्याचं लार्जर सब युनिट आहे. हा रायबोझोम आहे, रायबोझोम हे त्याचं लार्जर सब युनिट आणि हे आहे हे स्मॉलर सब युनिट. स्मॉलर सब युनिट हे लार्जर सब युनिट. आता याच्यामध्ये हा रायबोझोमच्या प्रेझेन्स मध्येच इथं अॅमिनो ॲसिड फॉर्मेशन होणार आहे. तर यासाठी हा टीआरएनए जो आहे त्या टीआरएनएचे अँटीकोडॉन जे आहेत त्याला कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स इथं तयार होतो. कॉम्प्लिमेंटरी शब्द बघा, टीआरएनएचे जे अँटीकोडॉन आहेत, टीआरएनए हॅज अँटीकोडॉन हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन एमआरएनए. ह्याच्यामध्ये जे काय असते, आता उदाहरणार्थ याच्यामध्ये इथं ए असेल तर इथला टी, ह्याच्यामध्ये अँटीकोडॉन, अँटीकोडॉनचं जर पहिला न्यूक्लियोटाइड ए असेल तर याच्यातला टी याच्याशी त्याचं मॅचिंग होतं म्हणजे कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड तयार होते. कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन एमआरएनए इज कॉल्ड ट्रान्सलेशन. दिस इज कॉल्ड ट्रान्सलेशन. द अॅमिनो ॲसिड इज brought about by amino acid is brought by tRNA are bonded together by peptide bonds with the help of a RNA, ribosomal RNA. आता याचा विचार केला तर इथं पूर्णपणे एक tRNA आणि हा tRNA आणि याच्यामधला हा, याच्यामध्ये हे बघा ह्या एमआरएनएचे 3 कोडॉन्स आणि ह्याचा अँटीकोडॉन यांच्या सहाय्याने एक अॅमिनो
हे सगळे अमिनो ऍसिड जसे जसे हे अमिनो ऍसिड तयार होत जातील तसा तसा आता हा एक पर्टिक्युलर टीआरएनए पर्टिक्युलर एमआरएनएचा ट्रिपलेट कोडॉन यांच्यामध्ये एक अमिनो ऍसिड तयार होणार आहे. तो अमिनो ऍसिड तयार झाला की तयार झालेला अमिनो ऍसिड इथं पॉलीपेप्टाइड चेन मध्ये जोडला जातो. त्यानंतर मग इथं अँटीकोडॉन म्हणजे इथं तयार झालेला जो हा अमिनो ऍसिड आहे यालाच म्हणायचं आहे ट्रान्सलेशन. या प्रोसेसला आपण ट्रान्सलेशन म्हणायचं. अमिनो ऍसिड हे टीआरएनए आणि एमआरएनएच्या सहाय्याने काय केले जातात त्याच्या पेप्टाइड बॉन्डनं ते जोडले जातात आणि त्यापासून आरआरएनए म्हणजे रायबोसोमल आरएनएच्या सहाय्याने आता हा रायबोसोम आहे तिथं त्या रायबोसोमल आरएनएच्या सहाय्याने ही प्रोसेस पूर्ण होते. During this process, ribosome keeps on moving from one end of mRNA to other end by the distance of one triplet codon. आता बघा पूर्ण लक्ष द्या. इथं हे ट्रिपलेट कोडॉन इथं एक अमिनो ऍसिड तयार झाला की हा रायबोसोम पुढे सरकतो म्हणजे पुढच्या ट्रिपलेट कोडॉनच्या जवळ जातो. म्हणजे हा पूर्ण रायबोसोम आणि हा टीआरएनए परत पुढचा टीआरएनए येतो. म्हणजे इथं हे पूर्ण स्ट्रक्चर रायबोसोम हा इथल्या कोडॉनकडे म्हणजे ट्रिपलेट कोडॉनकडे सरकतो. असं इथं एक अमिनो ऍसिड तयार झाला की आणखी एक अमिनो ऍसिड ह्या चेन मध्ये पॉलीपेप्टाइड चेन मध्ये मिक्स होतो. परत हा रायबोसोम पुढच्या ट्रिपलेट कोडॉनकडे सरकतो. म्हणजे सतत प्रत्येक वेळेला काय होणार आहे हे एकत्र आले की एक अमिनो ऍसिड तयार होणार. एक अमिनो ऍसिड तयार झाला की तो ह्या पॉलीपेप्टाइड चेन मध्ये काय होणार आहे ऍड होणार. असं हे स्ट्रक्चर सरकत 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 पुढे सरकणार आहे. म्हणजे ह्या एमआरएनए स्ट्रँड वरती हा रायबोसोम पुढे सरकत राहणार आहे. सरकत राहणार याचाच अर्थ आहे तो आपली जागा प्रत्येक वेळेला बदलणार आहे. तो जागा बदलतो म्हणजेच त्याचं लोकेशन बदलतं आणि त्याद्वारे तिथं हळूहळू एक एक अमिनो ऍसिड त्याच्यामध्ये तयार होणार आहे. हे अमिनो ऍसिडची इथे चेनच तयार होते आणि या पद्धतीने हा जसा जसा पुढे सरकत जाईल तसं तसं एक एक अमिनो ऍसिड ह्याच्यामध्ये ऍड होत जातील आणि या पद्धतीनं अमिनो ऍसिड फॉर्मेशन व्हायला लागले म्हणजेच इथं प्रोटीन सिंथेसिस व्हायला लागलं आणि आपोआप हे जागा बदलतो म्हणजे हा लोकेशन आपली बदलतो. याचाच अर्थ आहे की तिथं ट्रान्सलोकेशनची प्रोसेस होते आणि म्हणून कीप्स ऑन मुव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ एमआरएनए हा रायबोसोम एका एंड पासून एमआरएनए स्ट्रँडच्या एका एंड पासून त्याच्या शेवटच्या एंड पर्यंत हा सरकत राहतो. अदर एंड ऑन मुव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ एमआरएनए टू अदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. प्रत्येक वेळेला तो ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सनी तो पुढे सरकणार आहे. यालाच आपण म्हणायचं आहे ट्रान्सलोकेशन. सच मेनी चेन्स मग अशा अनेक चेन्स जे तयार होतील सच मेनी चेन्स कम टुगेदर टू फॉर्म अ कॉम्प्लेक्स प्रोटीन. असे अनेक चेन्स होतील आणि त्याच्यापासून कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार होतील. आता याच्यापासून जसं जसं तो पुढे सरकत राहील तसे तसे इथे अमिनो ऍसिड तयार होतील आणि अमिनो ऍसिडचंच कन्व्हर्जन प्रोटीनमध्ये होतं. These proteins control various functions in the body of living organisms and their appearance too. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोलले की प्रोटीन्सच्या सहाय्याने प्रोटीन्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ आवर बॉडी अँड देअरफॉर प्रोटीन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट टू आवर बॉडी अँड देअरफॉर दॅट प्रोटीन्स आर फॉर्म्ड with the help of these amino acids. Then each living organism can produce new individual like themselves. आता बघा प्रत्येक सजीवामध्ये ही कॅपॅसिटी असते की तो स्वतःसारखाच नवीन जीव निर्माण करू शकतो, एक्झिस्ट करू शकतो ड्यू टू जीन्स ओनली. फक्त कशाच्या सहाय्याने? जीन्सच्या सहाय्याने, जनुकांच्या सहाय्याने. And some of those genes are transmitted to the next generation without any changes. मग आता ह्यातले जे जीन्स आहेत ते पहिल्या जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे किंवा एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनला जे ट्रान्समिट होतात. काही वेळेला त्याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात आलं असेल की काही वेळेला आपल्याला त्याच्यामध्ये काहीच बदल दिसत नाहीत, काही जीन्समध्ये बदल दिसत नाहीत. उदाहरणार्थ काही गुणधर्म आई वडिलांचे आहे तसे गुणधर्म अपत्यांमध्ये गेलेले असतात, अपत्यामध्ये दिसून येतात. म्हणजे त्या जीन्समध्ये कोणतेच बदल होत नाही. पण काही गुणधर्म मात्र काही वेळेला मात्र काही जीन्समध्ये बदल झालेला दिसतो आणि काही जीन्स मात्र आईमध्ये नाही किंवा वडिलांमध्ये नाही पण मुलांमध्ये दिसतात.
याचाच अर्थ काही जीन्समध्ये मात्र बदल झालेले दिसून येतात. हे बदल जे असतात ते फक्त आणि फक्त म्युटेशनमुळे. म्हणजे म्युटेशन काय आहे, जसं आपण बघतो की कोरोना व्हायरस की गेल्या वर्षभर आपण त्याच्याशी झुंज देत आहोत. तर हा कोरोना व्हायरस सुद्धा मागील वर्षी जो व्हायरस होता आणि या वर्षी जो त्याचा स्ट्रेन आहे म्हणजे त्याची जी जात आहे त्याच्यामध्ये जो बदल होत गेला तो बदल कशामुळे आहे, तर त्याच्या जनुकांमध्ये त्याच्या जीन्समध्ये हा बदल झालेला आहे. आणि तो बदल कशामुळे होतो, मग जो सडन चेंजेस टेक प्लेस इन द जेनेटिक मटेरियल ऑफ द जीन्स किंवा ज्या जीन्समध्ये जे सडन चेंजेस होतात त्यालाच आपण काय म्हणतो, म्युटेशन. म्हणजे हा कोरोना व्हायरस सुद्धा म्युटेट होतोय म्हणजे त्याच्यामध्ये जीन्समध्ये बदल होत गेले की त्याचा प्रकारामध्ये पण बदल होत जातो आणि त्यामुळं त्याचं जे हार्मफुलनेस आहे तो प्रत्येक वेळेला चेंज होत चाललेला आहे. तसंच सेम आपल्या ह्युमन बॉडीमध्ये सुद्धा जे म्युटेशन्स होतात ते म्युटेशन्स बऱ्यापैकी म्युटेशन्स हे सगळे जनुकीय बदलांमुळे असतात. असे जनुकीय बदल हे नैसर्गिक असतात. म्हणजे मोस्ट ऑफ दी म्युटेशन्स आर नॅचरली अँड दॅट नॅचरल म्युटेशन्स म्हणजे हे म्युटेशन्स नैसर्गिकपणे घडून येतात. आता म्युटेशन्स का घडतात याचं मी थोडक्यात एक्सप्लेनेशन करते की काही इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतात. इन्व्हायरमेंटल फॅक्टर मीन्स पोल्युशन आहे, तर वाढणारं पोल्युशन आहे, वाढणारं ताणतणाव आहे, याचा परिणामसुद्धा काय होतं आपल्या जीन्सवरती होत असतो. आणि म्हणून हे म्युटेशनमुळं काय होतात जनुकांमध्ये बदल घडून येतात आणि त्या बदलांमुळे आपल्याला ऑफस्प्रिंगमध्ये नवीन नवीन गुणधर्म दिसतात किंवा वेगळे कॅरेक्टर दिसून येतात. देन ड्यू टू दिस सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग. हाऊएव्हर समटाइम्स सडन चेंजेस ऑकर इन दोज जीन्स. काही वेळेला आपल्याला अजून सडन चेंजेस दिसतात ते म्युटेशनमुळं. समटाइम्स एनी न्यूक्लियोटाइड. काही वेळेला असं पण दिसून येतं की काही वेळेला काही न्यूक्लियोटाइडमध्ये काही जीन्समध्ये चेंजेस दिसून येतात. आता काही वेळेला असं पण दिसतं विद्यार्थी मित्रांनो की काही आपले न्यूक्लियोटाइडच बदलतात. म्हणजे आता जसं ह्या ट्रिपलेट कोडॉनला एक अॅमिनो ॲसिड स्पेसिफाय झाला तर काही वेळेला ह्यातले न्यूक्लियोटाइडच बदलून जातात. म्हणजे न्यूक्लियोटाइडमध्ये चेंजेस घडून येतात. दॅट ऑकर काही वेळेला त्याचा पोझिशनमध्ये बदल होतो. पोझिशन म्हणजे पर्टिक्युलर 3 न्यूक्लियोटाइड्स एकत्र आले की त्याच्याकडून एक अॅमिनो ॲसिड स्पेसिफाय होतो आणि त्याच्या न्यूक्लियोटाइडचं पोझिशन म्हणजे ठिकाण, त्या ठिकाणामध्ये बदल झाला की त्याच्यापासून काही वेळेला काय होतं की त्यातला एक जरी न्यूक्लियोटाइड त्याच्या पोझिशनमध्ये ठिकाणामध्ये बदल झाला की त्या म्युटेशनमुळं मायनर चेंजेस दिसून येतात. मायनर म्हणजे थोडक्यात बदल दिसून येतात. पण काही वेळेला जर पूर्णपणे कोडॉन बदलला म्हणजे काही वेळेला पूर्णपणे कोडॉनमध्येच बदल झाला किंवा म्युटेशन झालं तर मात्र मेजर चेंजेस आपल्याला दिसून येतात. सम म्युटेशन्स मे बी मायनर. आता तुम्ही बघा काही म्युटेशन्स जे असतात ते जनुकीय बदल जे असतात ते मायनर असतात. मायनर म्हणजे अगदी कमी प्रमाणात. पण काही म्युटेशन्स मात्र अगदी ओळखण्यासारखे असतात म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात असतात. काही वेळेला खूप मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत असतो. पण व्हेरियस म्युटेशन्स आर हार्मफुल. बऱ्यापैकी म्युटेशन्स जे असतात ते धोकादायकच असतात, घातक असतात. बट सम म्युटेशन्स आर युजफुल. म्हणजे काहीच म्युटेशन मात्र युजफुल असतात म्हणजे उपयोगी असतात. मीन्स म्युटेशन मे कॉज ऑफ जेनेटिक डिसऑर्डर्स. आता मानवाच्या बाबतीत आपण घेतलं, ह्युमन बिईंगच्या बाबतीत तर काही जे म्युटेशन घडतात आणि त्या म्युटेशनमुळं बऱ्यापैकी आज आपण बघितलं तर जेनेटिक डिसऑर्डर्स खूप वाढलेले आहेत. म्हणजे जनुकीय रोग वाढलेले आहेत. मग असे कोणकोणते जनुकीय रोग आहेत की त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आहे सिकल सेल ॲनिमिया. म्हणजे आपण बघतो सिकल सेल ॲनिमिया म्हणजे ज्या पुरुषाच्या रक्तामध्ये रेड ब्लड सेल्स ज्या आहेत RBCs, त्या RBCचा आकार जो असतो तो ओव्हल शेप असतो. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथं दाखवते सिकल सेल ॲनिमिया कसं आहे. तर सिकल सेल ॲनिमियाच्या बाबतीत आपण बघूया RBC नेहमी ओव्हल शेपचे असतात आणि त्या ओव्हल शेपमध्ये RBC म्हटलं की याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतो. HB हिमोग्लोबिन हा प्रोटीन असतो. पण जो सिकल सेल ॲनिमिक पर्सन आहे त्याचं हिमोग्लोबिन म्हणजे ॲक्च्युली ह्याच्यामध्ये हिमोग्लोबिन आहे भरलेलं
तर ह्या जो सिकल सेल ॲनिमिक आहे, सिकल सेल ॲनिमिया, त्या पर्सनचं जे आरबीसी असतात त्या आरबीसीचं स्ट्रक्चर चेंज होऊन ते स्ट्रक्चर असं बनतं. म्हणजे हे स्ट्रक्चर याचं कन्वर्जन सिकल सेल ॲनिमियामध्ये असं होतं. या प्रमाणात म्हणजे ओव्हल शेपचं स्ट्रक्चर चेंजेस होऊन त्याचं सिकल शेपमध्ये कन्वर्जन झालं. सिकल शेपमध्ये कन्वर्जन झालं याचाच अर्थ असा होतो की ह्या स्ट्रक्चरमध्ये पूर्णपणे हिमोग्लोबिन कॅरी करण्याची कॅपॅसिटी राहतच नाही. म्हणजे हिमोग्लोबिन त्याच्यातलं पूर्णपणे कमी 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 होत जात असतं. आरबीसीचा आकार असा होतो सिकलच्या आकाराचा, म्हणजे यश शेपड, आणि त्यामुळं त्याला ॲनिमिक कंडिशन म्हणायचं. म्हणजे हा रक्तक्षयचा प्रकार आहे. दोन सिकल सेल ॲनिमिकनं जर मॅरेज केलं तर 100% त्यांच्या ऑफस्प्रिंगमध्ये पण हा डिसीज ट्रान्समिट होतो, आणि शिवाय त्यांच्या अपत्य दगावण्याची भीती असू शकते असते. आणि म्हणूनच सिकल सेल ॲनिमिया हा जेनेटिक डिसऑर्डर आहे. या पद्धतीनं ह्युमन बिईंगमध्ये असे अनेक डिसऑर्डर दिसून येतात. फॉर एक्झाम्पल हिमोफिलिया हे त्याचं दुसरं एक्झाम्पल आहे. हिमोफिलिया हा सुद्धा ब्लड क्लॉटिंग डिसीज आहे. म्हणजे तो सुद्धा हिमोफिलिया हा जेनेटिक डिसीज आहे, आणि तो सुद्धा आईकडून मुलाला ट्रान्समिट होत असतो. तर हे जेनेटिक डिसऑर्डर्स जे आहेत ते म्युटेशनमुळे घडून येतात, आणि म्हणून असे म्युटेशनमुळे घडून येणारे काही सिंड्रोम पण आहेत. उदाहरणार्थ टर्नर सिंड्रोम आहे, क्लीनफिल्टर सिंड्रोम आहे, त्यानंतर डाऊन्स सिंड्रोम आहे, की ज्या सिंड्रोममुळं अनेक विकार मुलांमध्ये दिसून येतात. ठीक आहे, इथं हा पॉईंट संपलेला आहे. यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट चालू करणार आहे इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशनमधला बेसिक कन्सेप्ट मी इथं सांगते, आणि त्यानंतर आपण बेसिक कन्सेप्ट स्टार्ट करूया, आणि त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इव्हॉल्युशनचे जे वेगवेगळ्या थेअरीज आहेत, वेगवेगळे इव्हिडन्सेस आहेत ते आपण पाहणार आहोत. यानंतर आपण इव्हॉल्युशन म्हणजे आता या टॉपिकचा हा भाग संपलेला आहे हेरिडिटीचा, आणि नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे इव्हॉल्युशन, तो आपण इथं स्टार्ट करणार आहे. इव्हॉल्युशन शिकण्या अगोदर मी तुम्हाला काही बेसिक इथं जे प्रश्न दिलेले आहेत त्याचा आपण अर्थ काय आहे आणि त्याचे आन्सर्स काय आहेत ते पाहूया. कॅन यू रिकॉल पेज नंबर 3 मध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारलेले आहेत, व्हॉट इज द फंक्शन ऑफ अपेंडिक्स ऑफ आवर डायजेस्टिव्ह सिस्टीम. तर विद्यार्थी मित्रांनो, अपेंडिक्स हा आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये कुठं आहे हे तुम्हाला माहीत आहे. नेमकं लक्षात ठेवा, आपलं जे स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे लहान आतडं, मोठ्या आतड्याला जिथं जॉईन होतं, जिथं जोडलं जातं, तिथं एक आउटर प्रोजेक्शन आलेलं आहे, त्यालाच आपण अपेंडिक्स म्हणतो. आता हा अपेंडिक्सचं एक्झॅक्ट फंक्शन काय आहे, तर अपेंडिक्स सिक्रीट अ डायजेस्टिव्ह ज्यूस विच डायजेस्ट सेल्युलोज. म्हणजे सेल्युलोजचं डायजेशन करण्यासाठी अपेंडिक्समधून एक डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रीट होतो, आणि त्यामुळं त्या सेल्युलोजचं डायजेशन पूर्णपणे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये पूर्ण केलं जातं. हे त्याचं फंक्शन आहे. म्हणजे डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रीट करतो की ज्याच्यामुळे सेल्युलोजचं डायजेशन होतं. सेकंड क्वेश्चन आहे, आर आवर विजडम टीथ रिअली युजफुल फॉर च्युइंग द फूड. विजडम टीथ जे आहेत त्याचा उपयोग आपल्याला अन्न चावण्यासाठी होतो का? खरं तर याचा उपयोग आपल्याला होत नाही, कारण ते विजडम टीथ उशिरा येतात आणि त्याचा उपयोग शरीराला होत नाही. व्हाय डिड द ह्यूज ॲनिमल्स लाईक डायनॉसॉर्स बिकम एक्सटिंक्ट. म्हणजे डायनॉसॉर सारखे प्राणी पूर्वी होऊन गेले पृथ्वीवरती आपण असं म्हणतो, मग ते आता ते एवढे ह्यूज ॲनिमल्स होते तरी पण ते एक्सटिंक्ट का झाले? तर इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स त्याला रिस्पॉन्सिबल असतील, किंवा प्रत्येक ॲनिमलला आपल्या एक्झिस्टन्ससाठी काय करावं लागतं, स्ट्रगल करावी लागते. स्ट्रगल करत असताना जर इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स त्याला योग्य पद्धतीने मिळाले नाहीत तर ते काय होतात, एक्सटिंक्ट होत जातात. म्हणजे जसं प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे बेसिक नीड्स ज्या आहेत त्याला प्रॉपर प्रमाणात मिळाल्या नाहीत तर ते एक्सटिंक्ट होतात. अँड लास्ट क्वेश्चन इज, व्हाय आर मेनी स्पीसीज ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स गेटिंग एक्सटिंक्ट.
आताच मी सांगते की अनेक प्राणी पृथ्वीवरनं दररोज नष्ट होतात, नष्ट होण्याच्या काही मार्गावर आहेत. तर हे दररोज एवढे एक्सटिंक्ट का होत आहेत? कारण इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत आणि बऱ्यापैकी हे इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मॅन मेड आहेत. म्हणजेच काय, मानवामुळं ह्या पर्यावरणाची जी ऱ्हास होतीये आणि त्या ऱ्हासामुळं त्याचे नैसर्गिक त्याचे जे वस्तीस्थान आहेत, हॅबिटॅट्स आहेत, ते नष्ट होऊ लागलेले आहेत आणि ते नष्ट होत असल्यामुळं आता पृथ्वीवरचे जंगलं नष्ट होऊ लागलेत. त्याच्यामुळं या प्राण्यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि त्यामुळं दररोज आपण अशा अनेक प्राणी बघतो की त्या पृथ्वीवरनं नष्ट होत चाललेले आहेत. मुलांनो, हे सगळे कन्सेप्ट जे आहेत ते इव्होल्युशनशी रिलेटेड आहेत आणि म्हणून आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघतोय इव्होल्युशन. व्हॉट इज बीइंग इव्होल्युशन? आपण मराठीमध्ये इव्होल्युशनचा अर्थ आपण म्हणतोय की उत्क्रांती. मग उत्क्रांती नेमकी कशी आहे? इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज. ग्रॅज्युअल म्हणजे हा बदल जो आहे, इव्होल्युशन जे आहे तो हळूवार होणारा बदल आहे. म्हणजे अगदी एका रात्रीत कोणताही बदल होत नाही, तर हा हजारो वर्षापासून होणारा बदल आहे. ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, की जो प्रत्येक सजीवामध्ये हा इव्होल्युशन म्हणजे हा उत्क्रांतीही होत असते ओव्हर अ लॉंग ड्युरेशन आणि ती खूप कालावधीसाठी असते. त्यामध्ये दिस इज अ व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस. ही अतिशय हळूवार होणारी प्रोसेस आहे. थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचीव्ड. याद्वारे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा वाढ आणि विकास होत असतो. ऑल दी स्टेजेस इन चेंजेस ऑकर्ड इन व्हेरियस कंपोनंट्स ranging from stars and planets in space to the biosphere present on the earth should be included in the study of evolution. ह्या सगळ्या स्टेजेस आहेत म्हणजे जे बदल होत असतात निसर्गामध्ये, त्या बदलांमध्ये वेगवेगळे कंपोनंट्स त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणजे जसं उदाहरणार्थ अगदी आपण बघितलं पृथ्वीच निर्माण कशी झाली, तर ह्याच्यासाठी वेगवेगळ्या थेरीज आहेत पुन्हा, कारण अनेक शास्त्रज्ञांचे म्हणणं अनेक आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या स्टार्स म्हणजे पूर्णपणे पृथ्वीसारखे अनेक ग्रह, त्यानंतर उपग्रह, त्यानंतर त्या स्पेसमध्ये ह्या स्पेसची निर्मिती कशी झाली असेल, विश्वामध्ये बायोस्फिअर कसा तयार झाला, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला डिटेलमध्ये 12वीला शिकायला मिळतील. तर बायोस्फिअर कसा तयार झाला म्हणजे पहिल्यांदा पृथ्वी हा ग्रह तयार झाला. मग ती पृथ्वी सुरुवातीला कशी होती, तप्त अशी होती. म्हणजे तप्त म्हणजे आपण म्हणूया उष्णतेनं ती तप्त असा तो गोळा होता. नंतर तो थंड होत गेला. नंतर त्याच्यानंतर सजीवांचं अस्तित्व तयार झालं म्हणजे बायोस्फिअर तयार झालं. शुड बी इन्क्लुडेड इन द स्टडी ऑफ इव्होल्युशन. ह्याचा सुद्धा इव्होल्युशनमध्ये समावेश आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज. आता बघा, सुरुवातीला पृथ्वी जेव्हा तयार झाली त्यानंतर हळूहळू ह्याच्यामध्ये सजीवांची निर्मिती होण्यासाठी वातावरणाची निर्मिती झाली. म्हणजे इथं इन्व्हायरमेंट तयार झालं. त्यासाठी सगळ्यात पहिले इलेमेंट आहेत म्हणजे पृथ्वीवरती सजीव निर्माण होण्यासाठी आवश्यक जे 5 इलेमेंट आहेत, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन. आता ॲक्च्युली हे जे इलेमेंट आहेत यांच्या सहाय्याने पहिल्यांदा पृथ्वीवरती सजीवाची म्हणजे सजीव म्हणजेच ॲक्च्युली पहिल्यांदा इथं बायोस्फिअर, त्यानंतर प्री-सेल म्हणजे सेल तयार होण्याच्या पहिली अवस्था त्याची तयार झाली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अनेक चेंजेस होऊन सेव्हरल जनरेशन्स म्हणजे अनेक पिढ्यानपिढ्या त्याच्यामध्ये बदल होत जाऊन आज आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्या अवतीभोवती दिसत आहेत. हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झाले ॲज अ रिस्पॉन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन. आत्ताचे जे आपण सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम या पृथ्वीवरती जे बघतोय ते फक्त आणि फक्त नॅचरल सिलेक्शनमुळं. म्हणजे निसर्ग, विद्यार्थी मित्रांनो, निसर्ग हा प्रत्येकाला जगण्याची समान संधी देतो. जसं आपण म्हणतो तसं तिथं नॅचरल सिलेक्शनद्वारे जे निसर्गाबरोबर, निसर्गाच्या सानिध्यात आणि निसर्गाकडून होत असलेले जे बदल आहेत त्या बदलांमध्ये जो सहज तडजोड करतो त्याला त्याच्याद्वारेच जो निसर्गाच्या तडजोडींना रिस्पॉन्स देतो त्याच्याद्वारे जे चेंजेस होतात त्यानंतर हळूहळू हे होणारे बदल आहेत. ह्या सगळ्याचा समावेश इव्होल्युशनमध्ये आहे. जवळजवळ 3.5 बिलियन इयर्स ॲगो लाईफ हॅड बीन एक्झिस्टंट ऑन दी अर्थ. म्हणजे पृथ्वीवरती सजीवांचं अस्तित्व
त्यावेळेला जास्त नव्हतं. म्हणजेच ॲट द बिगिनिंग 3 देअर मे हॅव बीन ओनली सिम्पल एलिमेंट्स in the ocean, on the earth, and simple type of organic and inorganic compounds may have been formed from those. म्हणजे सुरुवातीला आपण जर पृथ्वीवर बघितलं तर काही फक्त ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपोनंट होते. आता ऑर्गॅनिक कंपोनंट तयार होण्यापूर्वी काही इनऑर्गॅनिक कंपोनंट होते, म्हणजे काही इलेमेंट फक्त पहिल्यांदा इथं दिसून आले. आणि त्यावेळेला फक्त मी मगाशी बोलले तसं कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन यांच्या सहाय्याने आणि त्यानंतर त्यांच्या सहाय्याने पहिल्यांदा याच्यामध्ये काय झालं, हा प्री सेल तयार झाला. म्हणजे त्यावेळेला वातावरण निर्मिती झाली, ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स लाईक प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड्स मे हॅव फॉर्मड. पहिल्यांदा कॉम्प्लेक्स कंपाऊंड हे एका सिम्पल कंपाऊंडपासून म्हणजेच ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे तयार झाले त्यामध्ये पहिल्यांदा प्रोटीन्स तयार झाले. त्यानंतर हळूहळू न्यूक्लिक ॲसिड तयार झालं. न्यूक्लिक ॲसिड म्हणजे जसं आपण प्रत्येक सेलमध्ये आता आपण DNA हा न्यूक्लिक ॲसिड आहे, पण सुरुवातीला हळूहळू न्यूक्लिक ॲसिड जे तयार झालं हॅव फॉर्मड ओव्हर द लॉंग पिरियड फ्रॉम दिस सिम्पल कंपाऊंड्स. म्हणजे छोट्या छोट्या कंपाऊंडपासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झाले, म्हणजे न्यूक्लिक ॲसिड तयार झालं. फर्स्ट प्रिमिटिव्ह, पहिलं प्रिमिटिव्ह म्हणजे दुर्मिळ टाईप ऑफ सेल मे हॅव बीन फॉर्मड फ्रॉम द मिक्सचर ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता पहिली जी सेल तयार झाली त्यामध्ये काही ऑर्गॅनिक आणि काही इनऑर्गॅनिक कंपाऊंडच्या सहाय्याने, ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय आणि इनऑर्गॅनिक म्हणजे असेंद्रिय कंपाऊंड्सच्या सहाय्याने म्हणजे संयुगांच्या सहाय्याने पहिली प्रिमिटिव्ह म्हणजे अतिशय दुर्मिळ अशी पहिली प्री सेल तयार झाली. नंबर ऑफ दोज सेल्स मे हॅव इन्क्रीज्ड ॲट द कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल्स. आता हळूहळू या सेलच्या संख्येमध्ये वाढ होत गेली. ती कशामुळं? कारण सभोवताली जे केमिकल्स तयार होते गेले त्यावेळेच्या वातावरणामध्ये जे केमिकल्स म्हणजे कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजनपासून जे केमिकल्स तयार झाले त्याच्यापासून हळूहळू त्या सेलची संख्या वाढत गेली. There may have had been some differences among those cells according to the principle of natural selection. हळूहळू त्या सेलची संख्या जशी वाढत गेली हळूहळू त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन झालं. डिफरन्सिएशन म्हणजे वेगवेगळेपणा, आणि हा जो वेगवेगळेपणा त्यामध्ये तयार झाला त्याच्यानुसार काही सेल्समध्ये चांगली ग्रोथ दिसू लागली. चांगली ग्रोथ म्हणजे चांगली वाढ दिसू लागली. मायटोसिसची प्रोसेस स्टार्ट झाली, चांगली वाढ दिसून आली. Some may have perished which could not adjust with surrounding. किती सुंदर कन्सेप्ट आहे बघा. काही सेल्समध्ये चांगली ग्रोथ दिसून आली म्हणजे प्री सेल, म्हणजे जेव्हा पूर्वी पृथ्वीवरती अजून वातावरणाची निर्मिती झाली तेव्हा काही पेशी सुरुवातीला ज्या प्रिमिटिव्ह सेल तयार झाल्या त्यांच्यामध्ये मायटोसिस झाल्यानंतर जेव्हा सेलची संख्या वाढत गेली काही सेल्समध्ये खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ दिसून आली, पण काही सेल्समध्ये मात्र ग्रोथ दिसत नव्हती. का दिसत नव्हती? कारण ते इन्व्हायरमेंट बरोबर त्यावेळच्या सराउंडिंग बरोबर ते ॲडजस्ट होत नव्हते. म्हणजे त्यांची त्यावेळच्या इन्व्हायरमेंट बरोबर त्याची तडजोड होत नव्हती आणि त्यामुळं ते सराउंडिंग बरोबर ते ॲडजस्ट करत नव्हते आणि म्हणून ते काय झाले, असे सेल्स नष्ट झाले. पण त्याच्या विरुद्ध ज्या सेलची वाढ चांगली होत होती त्यांची मात्र नंतर काय झाली, डेव्हलपमेंट होत गेली आणि या पद्धतीनं पूर्वीच्या इन्व्हायरमेंटमध्ये हळूहळू प्रिमिटिव्ह सेलची ग्रोथ होत गेली. यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यानंतर कशा पद्धतीने सेलपासून टिश्यू तयार झाले, त्यानंतर ऑर्गन तयार झाले, त्यानंतर प्लांट्स, ॲनिमल्स कसे तयार झाले ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे ट्रान्सलेशन, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलोकेशन, त्यानंतर हा जो पार्ट बघितलेला आहे तुम्ही आज घरी त्याच्यावरती डायग्राम ज्या पुस्तकात ज्या दिलेल्या आहेत त्या डायग्राम ड्रॉ करायच्या आहेत आणि त्यानंतर इव्हॉल्युशनची जी डेफिनेशन आहे ती लिहायची आहे आणि हा भाग पूर्णपणे वाचायचा आहे म्हणजे तुम्हाला हे समजेल. ओके, थँक्यू.